नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वर्ग TYBA मराठी जनरल 3 विषय आहेत आधुनिक मराठी साहित्य आणि व्यावहारिक व उपयोजित मराठी. प्रकरण आहेत निबंध, संकल्पना व स्वरूप. निबंधाचे बहुविध स्वरूप यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर आता बहुविध म्हणण्यापेक्षा बहुरूपी म्हणणे हे कसे संयुक्तिक वाटते हे पुढील विवेचनात तुमच्या लक्षात येईल. खरे तर निबंध हा एक गद्य प्रकार आहे असं आपण म्हणतो. तर यावरून निबंध म्हणजे नेमके काय? तर निबंध हा शब्द नि अधिक बंध या धातूवरून तयार झालेला आहे. याचा अर्थ बांधणी करणे असा होतो. निबंधात एक प्रकारे बांधणी करावयाची असते, निर्मिती करावयाची असते. मात्र ही बांधणी विचारशील आणि जिज्ञासू वृत्तीतून झाली पाहिजे ही एक अपेक्षा असते. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या समाजाचे, भूप्रदेशाचे, तेथील जीवनशैलीचे व भाषेचे अनुभव, निरीक्षण, वाचन, चिंतन किंबहुना विचार करण्याची पद्धत, वैचारिक दृष्टिकोन या सर्व गोष्टींचा उपयोग हा निबंधात होतो. पण निबंधाचे स्वरूप व त्याची लक्षणे याचे विवेचन करताना निरनिराळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यात आलेला आहे. याचा स्पष्ट अर्थच असा की अमुक एक अशा रचनेस निबंध म्हणावे असे ठामपणे तरी सांगता येण्यासारखे नाही. याचे कारण असे की सत्य, प्रपंच, परमार्थ, देशभक्ती, वृत्तपत्रांचे कार्य, आमच्या गावची जत्रा, माझी दिनचर्या, आपला पोशाख पद्धती, मी मंत्री झालो असतो तर, किंवा मी जिल्हाधिकारी झालो असतो तर, विज्ञान, शाप की वरदान इत्यादी हे व यासारखे सर्व विषय निबंधात चालतात. उदाहरणार्थ, मराठी 4थी मधील मुलगा माझी शाळा या विषयावर 15 ओळी लिहितो, ते निबंध म्हणूनच. आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर मोरोपंतांची कविता या विषयावर 200 पाने किंवा 6000 ओळी लिहितात, तेही निबंध म्हणूनच. मग चिपळूणकरांची निबंधमाला, केळकरांची निबंधमाला इत्यादी ग्रंथ यावरून तरी नक्कीच पाहण्यासारखे आहेत. मग निबंध या वाङ्मय प्रकाराला विषयाची, लांबीची, विवेचन पद्धती काही मर्यादा आहे की नाही असा एक प्रश्न पडतो. वास्तविक खंडकाव्य, सुनीत रचना, नाट्यछटा, लघुकथा, नाटक, कादंबरी इत्यादी वाङ्मय प्रकाराचे स्वरूप थोड्याफार प्रकारे आपणास सांगता येते. किमान ही जी वाङ्मय प्रकार आहेत त्याची एकूण जी काही लक्षणे आहेत, जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यानुसार झालेली, त्या एका मर्यादित लक्षणांमध्ये झालेली, तयार झालेली आपणास दिसते. पण मात्र निबंध हा वाङ्मय प्रकार याहून थोडासा वेगळा आहे असंच म्हणावे लागेल. मग निबंध म्हणजे काय याचे नेमके उत्तर मात्र आपल्याला चटकन देता येण्यासारखे नाही. कारण ना आकाराचे, ना लांबीचे, ना विषयाचे बंधन या निबंधाला असते. आता निबंध म्हणजे त्याला बंधन नाही असा त्याचा अर्थ नाही. तर निबंध एका गोष्टीमध्ये किंवा एका नियमामध्ये मर्यादित शब्दांमध्ये त्याची रचना झाली पाहिजे अशी एक संघटना म्हणजेच निबंध. शब्दांची एकूण रचना म्हणजेच निबंध असंही म्हणता येईल. आता थोडे इकडे जरा लक्ष द्या की ज्यावेळेस निबंध लेखनाला सुरुवात झाली असे आपण म्हणतो
त्यावेळेस बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 मध्ये दर्पण नावाचं पहिलं नियतकालिक काढलं. त्यामध्ये सुद्धा मद्यपान, द्यूत, कर्तव्यशून्यता इत्यादी विषयावरील त्या नियतकालिकातील लेख हे निबंध स्वरूपाचे मानले जातात. प्रभाकर या 1839 मध्ये निर्माण झालेल्या पत्रातून लोकहितवादींनी लिहिलेली पत्रे पत्रात्मक निबंधाचे स्वरूप धारण करणारी अशी आहेत. तर हिंदू लोकांच्या सणाविषयी निबंध हे 1853 मध्ये बाबा पद्मनंजी यांनी लिहून काढले. तेही त्याच वर्गात मोडणारे आहेत. इतकेच नाही तर अलीकडच्या काळात विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक, आगरकर, परांजपे, सावरकर, केडकर, माटी यासारख्या प्रसिद्ध निबंधकारांच्या लेखांना निबंध ही संज्ञा लावलेली दिसते. माहिती, ज्ञानाचा परिचय, नीतिबोध, पत्रात्मक बोध वा उपदेश, अग्रलेख, मृत्यूलेख, ग्रंथांवरील टीका, चरित्रवर्णन, शास्त्रीय ज्ञानाची माहिती इत्यादी सर्वांचा समावेश हा निबंधामध्ये झालेला दिसतो. त्यामुळे निबंधाचे स्वरूप अधिकच अस्पष्ट भासू लागते. 15 ओळीपासून ते 1500 ओळींपर्यंत त्याचा विस्तार असू शकतो. म्हणजेच एका अर्थाने अमेवापासून ते पुरुषोत्तमापर्यंत, ते अणुरेणूपासून तर सूर्यमालेपर्यंत सर्व विषय निबंधाला लागू पडतात किंवा चालतात. मग या निबंध नावाच्या वाङ्मय प्रकाराला कसलेच बंधन नाही का? याचे स्वतःचे म्हणून कोणतेच स्वरूप नाही का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी निबंध या शब्दाचा तरी मूळ अर्थ काय, असा एक प्रश्न पडतो. तर ज्या एसे या इंग्रजी शब्दावरून निबंधाची कल्पना साकारली, त्या इंग्रजी शब्दाचा नेमका अर्थ तरी काय? एसे हा प्रकार केव्हापासून सुरू झाला? संस्कृतात, इंग्रजीत, मराठीत हा लेखन प्रकार उदयास कसा आला? हळूहळू त्याला स्वतःचे रूप कसे प्राप्त होत गेले? निबंधाची प्रमुख अंगे कोणती? निबंधाचे प्रमुख प्रकार तरी कोणते? निबंधाचे शास्त्रीय अंग तरी आहेत काय? ती कोणकोणती आहेत? कलात्मक अंग कोणते? असे एक ना अनेक प्रश्न निबंध संदर्भात आपणास पडतात. खरे तर हे सर्व प्रश्न विचार करणारे आहेत. तरी पण आपण निबंध या शब्दाचे कोशागत अर्थ काय आहेत ते थोडक्यात आपण लक्षात घेऊ. खरे तर निबंध हा शब्द मात्र संस्कृतून आलेला आहे. म्हणजेच णी अधिक बंध म्हणजे बांधणे या अर्थी हा शब्द संस्कृतामध्ये रूढ होता, हे आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे. अर्थात हे बंधन विषयाचे विचारांचे वाङ्मय रूपात आढळणारे होते. निबंध हा शब्द खरा तर संस्कृत असूनही काहीतरी एकत्र बांधून रचून ठेवण्याचा अर्थ यात अभिप्रेत आहे. मराठी शब्दकोशात निबंध या शब्दाचा अर्थ प्रबंध, नियमबद्ध असणारा लेख, मोठा लेख, नीटपणे पक्का जडलेला लेख असा सापडतो. तर इंग्रजी एशे या शब्दाचा संस्कृत शब्दकोशात निघणारा अर्थही विचारात घेण्यासारखा आहे. आर्म, परीक्ष, उपक्रम, परीक्षणम, प्रयत्नः, उद्योगः, उपक्रमः, निबंधः, प्रबंधः यासारख्या अर्थावरून निबंध म्हणजे कशाचा तरी प्रयत्न करणे, परीक्षण करणे आणि प्रयत्नपूर्वक रचना करणे असा बोध होतो. हा अर्थ संस्कृतमधील निबंध शब्दाला धरून आहे. तर इंग्रजीमध्ये एसे या शब्दाचे प्रमुखतः 2 अर्थकोशात मिळतात. एक ट्राय किंवा अटेम्प्ट या अर्थी व दुसरा ए शॉर्ट पीस ऑफ रायटिंग ऑन ए स्पेशल सब्जेक्ट या अर्थी. पहिल्या अर्थातून
म्हणजे यत्नातून एखाद्या महत्त्वाच्या विषयावरील रचनाबद्ध लेखन हा अर्थ मिळणारा, जुळणारा या अर्थाने आला आहे. यावरून निबंध या संकल्पनेच्या काही तज्ञांच्या व्याख्याही आपल्याला लक्षात घेता येईल. निबंध या संकल्पनेच्या काही व्याख्या ज्या आहेत त्या या स्वरूपात. ऑल्डस हॅक्सली यांच्या मतानुसार निबंध हे अगदी कादंबरीप्रमाणेच एक साहित्यिक साधन आहे. तर एक विदेशी पाश्चात्य साहित्यिक तत्वचिंतक असं म्हणतोय, इट इज द काइंड ऑफ कंपोजिशन प्रोड्युस्ड बाय अन एसेस्ट. म्हणजेच निबंधकाराने लिहिलेला वा रचलेला लेख म्हणजेच निबंध होय. तर मराठीतील रावसाहेब गणपतराव जाधव यांच्या मतानुसार लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्यक्तीचे लेखन म्हणजे निबंध होय. तर सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि व्याकरणकार मोहरा वाळिंबे असे म्हणतात, निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे आणि जुळविणे असा आहे. अर्थात थोडक्यात असे म्हणता येईल, निबंध म्हणजेच नियमाने आणि बद्ध असणारा आणि उपाययोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त पण नीटपणे मांडलेला, विचाराने युक्त असा मुद्देसूद लेख होय. असंच निबंधाविषयी थोडक्यात म्हणता येईल. निबंधाचे स्वरूप आपल्याला लक्षात घेताना त्याची संकल्पना थोडक्यात बांधणे असा आपण करू शकतो. त्याची रचना एक मुद्देसूदपणे झाली पाहिजे, एक विचार मुद्देसूदपणा आला पाहिजे, त्यात नीटनेटकेपणा असला पाहिजेत आणि नियमाने युक्त असला पाहिजेत. हा साधा एक अर्थ आपल्याला फक्त यामधून लक्षात घ्यावायचा आहे. स्वरूपाकडे जर गेलोस तर त्यामध्ये एक जो किचकटपणा आहे, जो की वादविवाद स्वरूपातला जो मुद्दा आहे त्याकडे लक्ष न देता निबंध म्हणजे एक नियमाची बांधणी, सूत्रबद्धपणे जो विचार मांडला जातो त्यालाच एक प्रकारे आपण निबंध म्हणू शकतो. इतकेच. पुढच्या तासाला आपण निबंधाचे प्रकार काय आहेत याविषयी आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. तोपर्यंत तुर्तास धन्यवाद.